प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण भावाची रेसिपी या चॅनलमध्ये भावाच्या स्टाईलने बनवलेलं चिकन चीज बॉल ही रेसिपी आपण पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी साहित्य आहे, तर चला मग त्याची कृती पाहूया। तर या ठिकाणी पाव किलो चिकन घेतलेलं आहे, छान मिक्सरमधून त्याला बारीक करून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाव किलो चिकन आहे, तर आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं। बोनलेस चिकन आहे। तसंच या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले बॉईल केलेले, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 हिरवी मिरची आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, कॅबेज आहे। तर हे सर्व आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आणि हे सगळं पदार्थ या चिकनमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कॅबेज हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटतं की टाकावं तर टाकू शकता। तर या ठिकाणी 1 चमचा रेड चिली पावडर आहे, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा मटन मसाला व अर्धा चमचा गरम मसाला आहे। तर हे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। व तसेच यामध्ये 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस व 1 चमचा शेजवान चटणी आहे। हे देखील मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान याला आपल्या हाताने मिक्स करूया आणि याला आपण साधारणतः अर्धा तास हे सगळं मिक्स झाल्यावरती अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। या ठिकाणी चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे आपण। आता हे मिश्रण अर्धा तास फ्रीजमधून ठेवून झालेलं आहे। तर या ठिकाणी आपण आता ज्यामध्ये ब्रेड क्रम्स घेणार आहोत बाइंड करण्यासाठी। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे नाहीत, फक्त बाइंड होण्यासाठी आपण हे ब्रेड क्रम्स घेत आहोत। तर या ठिकाणी कोटिंगसाठी मी 4 चमचे या चमच्याच्या सहाय्याने मैदा घेतलेला आहे व 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये पाणी टाकून आपल्याला हे घोळ अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। बॅटर अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे। तर आता मी माझ्या हाताला तेल लावून घेतलेलं आहे ना, आपण आता बॉल्स करण्यासाठी सुरू करूया। तर अशा प्रकारे तुम्ही बॉल्स करायचे आहेत। आपल्याला एका हातामध्ये ते मिश्रण घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला होल करून त्याच्यामध्ये ते चीज क्यूब्स आहेत किंवा चीज आहे, मोझरेला चीज मी या ठिकाणी वापरत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व बॉल्स करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी छान बॉल्स तयार झालेले आहेत। तर आता आपण याला छान त्या मैद्याच्या मिश्रणामध्ये कोट करणार आहोत। तर या ठिकाणी या मिश्रण आपण मैद्याच्या पिठामध्ये कोट करून घेऊया, जेणेकरून काय होईल की जे चीज असतं फ्राय करताना ते बाहेर येणार नाही आणि ते आतमध्ये तसंच राहील। आणि आता याला पुन्हा आपण ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला छान कोट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या कढईमध्ये तेल गरम झाले छान आणि अशा प्रकारे आपल्याला मंद आचेवरती 5-10 मिनिट व मग मोठ्या आचेवरती आपण 4-5 मिनिटाला फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे गोल्डन फ्राय करून आपल्याला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले चिकन चीज बॉल्स तयार झाले आहेत। रेसिपी खूप छान झाली होती, खूप टेस्टी झाली होती। तर नक्कीच तुम्ही करून पहा। या ठिकाणी पाहू शकता की कशा आपले चीज मेल्ट झालेलं आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।